गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? पावसाचा आनंद पण घेताय ना? तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आज सकाळपासूनच आमच्याकडे जोरदार पाऊस सुरू होता. अक्षरशः एवढा पाऊस होता की थांबायचं नावच घेत नव्हता. आज रविवार असल्यामुळे सगळेच घरी होतो आणि पावसामुळे वातावरणही खूप छान झालं होतं. इतक्यात मुसळधार पावसातही प्रितेश चिकन घेऊन आला. खरं तर मी एवढ्या पावसात त्याला बाहेर जाऊ नको बोलत होती, पण तरी पण तो गेलाच. मग काय लगेच किचनमध्ये आली आणि जेवणाच्या तयारीला लागली. आज चिकन 2 वेगवेगळ्या पद्धतीत बनवायचं होतं. एक हळदीवरचं आणि एक मसालेवालं. मग लगेचच चिकन बनवायला घेतलं. स्वयंपाकाला सुरुवात केली आणि या दोघांची मध्ये मध्ये लुडबुड चालू झाली. चिकन शिजतंय तोपर्यंत म्हटलं किचन आवरून घेऊ. ओटा नुसता भरला होता. जेवण झाल्यावर आवरायला ताकद उरत नाही. म्हणून म्हटलं जेवायच्या आधी आवरून घेऊ, म्हणजे मनाला पण समाधान वाटतं. चिकन शिजायला अजून टाइम होता. मग म्हटलं भांडी पण घासून घेऊ. तेवढंच भांडी नंतर पण कमी पडतील. जेवण तयार झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. मस्त गरमागरम चिकन खाण्याची वेगळीच मजा होती. जेवण केल्यानंतर पांघरून घेतलं आणि सगळे ग्रुप झालो. संध्याकाळी उठलो तरी पाऊस सुरूच होता. मग वाटलं गरमागरम काहीतरी प्यायला हवं. मग घरात एक मका होता, तो सोलायला घेतला आणि त्याचं गरमागरम मस्त सूप बनवलं. खूप टेस्टी झालं होतं. अशा पावसाळ्यात गरमागरम सूप पिण्याची वेगळीच मजा असते. त्यानंतर मुलांचा अभ्यास घेतला. रविवार असला तरी अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो. थोडा अभ्यास झाला, गप्पा झाल्या आणि सगळ्यांसोबत वेळ छान गेला. आज दिवसभर पावसाने काही विश्रांतीच घेतली नव्हती. एवढा वारा पण सुटला होता की आमच्या शेजारच्यांच्या 2-3 सुपाऱ्यांची झाडं पडली होती. तर असा गेला आमचा पावसाळी रविवार. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रोजच्या मराठी ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.